अकलूज नगर परिषदेची निवडणूक तिरंगी झाली. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची तुतारी मोहिते पाटील गट, भारतीय जनता पक्षाचे कमळ रामभाऊ सातपुते गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे घड्याळ डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील गट या प्रमुख पक्षांनी आपले पॅनल पूर्ण क्षमतेने उभा केले होते. परंतु खरी फाईट झाली ती तुतारी आणि कमळ यांच्यामध्येच. यामध्ये तुतारीच्या नगराध्यक्षा आणि 22 नगरसेवक निवडून आले. कमळाचे 4 नगरसेवक निवडून आले. घड्याळाचा एकही उमेदवार निवडून आलेला नाही. परंतु खरी गंमत अशी आहे की घड्याळाच्या उमेदवारांनी मत विभाजन केल्यामुळे तुतारीच्या 2 आणि कमळाच्या 5 उमेदवारांना पराभव पदरी घ्यायला लागलेला आहे. तर प्रभाग 13 आणि ब मध्ये अपक्ष उमेदवारांनी मते खाल्ल्यामुळे एका तुतारीच्या आणि एका कमळाच्या उमेदवाराला पराभव पाहावा लागलेला आहे. या निवडणुकीत तुतारीच्या उमेदवारांना एकूण 23,966, नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला 12,319 मते मिळाली. कमळाच्या उमेदवारांना एकूण 18,320 तर नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 9,717 मते मिळाली. घड्याळाच्या उमेदवारांना 3,552 तर नगराध्यक्षाच्या उमेदवाराला 1,154 मते मिळाली. घड्याळ निवडणुकीत नसते आणि निवडणूक दुरंगी झाली असती तरी कमळाला बहुमत मिळाले नसते ही गोष्ट वेगळी आहे. मोहिते पाटलांनी दगड जरी उभा केला तरी त्याला माळशिरस तालुक्यातील लोक निवडून देतात ही म्हण पुन्हा एकदा खरी ठरली आहे. मतदारांनी आपला माणूस, गावचा माणूस म्हणून मोहिते पाटलांवर भरोसा ठेवलाय. मोहिते पाटलांच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार रेश्मा आडगळे यांच्यावर त्या कमी शिकलेल्या आहेत म्हणून विरोधकांनी प्रचंड टीका केली होती. परंतु मतदारांनी त्याकडे दुर्लक्ष करत मोहिते पाटील यांच्यावर विश्वास ठेवून आडगळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून दिले आहे. राम सातपुते यांनी अगदी जीव तोडून प्रचार केला होता. परंतु परक्या माणसाच्या हाताखाली नांदायला अकलूजकरांनी स्पष्ट नकार दिलेला दिसतोय. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा या निवडणुकीवर कोणताही प्रभाव पडलेला दिसला नाही. या निवडणुकीत प्रमुख पक्षांनी प्रचंड प्रमाणात पैसे वाटल्याच्या जोरदार चर्चा अकलूजमध्ये होत आहेत. पण पैसे घेऊनही मतदारांनी ज्याला मत द्यायचे त्यालाच दिलेले दिसून येते. गत विधानसभा निवडणुकीमध्ये रामभाऊ सातपुते यांना अकलूज शहरातून ज्या टक्केवारीत मते मिळाली होती त्यापेक्षा अधिक टक्केवारीत मते अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीत त्यांच्या उमेदवारांना मिळालेली आहेत. प्रचाराच्या अगोदरपासूनच रामभाऊ सातपुते यांनी अकलूजची दहशत या नावाखाली वातावरण तापवून सोडले होते. प्रचारात त्यांनी खास करून जयसिंह मोहिते पाटील आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीकेचा जोरदार हल्ला केला होता. परंतु मोहिते पाटील हे संयम ठेवून होते. त्यांनी प्रचाराच्या शुभारंभावेळी अकलूजच्या जनतेला भावनिक साथ घातली. आंबेडकर चौकातील सभेत पडलेल्या दगडांनी वातावरण आणखीनच मोहिते पाटील यांच्या बाजूने फिरले आणि मोहिते पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला. तर विजय चौकातील सभेत खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी तुफान आक्रमकपणे भाषण करून सातपुतेंच्या आक्रमक प्रचारातील हवाच काढून घेतली. सन 2021 पासून अकलूज नगर परिषदेवर प्रशासकाचे राज्य आहे. शहरातील रस्ते गेल्या अनेक वर्षांपासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. इतके खराब रस्ते अकलूजकरांनी यापूर्वी कधीही पाहिले नव्हते. पाणी पुरवठा करणारे तळे अपुरे पडत असल्यामुळे 4 दिवसाआड पाणी पुरवठा होतो आहे. अकलूजची अग्निशमन यंत्रणा सक्षम नाही. उपजिल्हा रुग्णालयाला 100 बेडची मान्यता मिळून अनेक वर्षे झाली, पण जागेअभावी रुग्णालय पूर्ण क्षमतेने चालत नाही. संडास व मुतारे नाहीत. या व अशा अनेक अडचणी अकलूजकर नागरिक मुकाटपणे सोसत आहेत. आता अकलूज नगर परिषदेच्या चाव्या मोहिते पाटलांच्या हातात आलेल्या आहेत. त्यांच्याच परिवारातील 2 सदस्य नगरसेवकही झालेले आहेत. लवकरच अकलूज पुढील महत्त्वाच्या समस्या दूर होऊन विकासाला गती मिळेल अशी लोकांची अपेक्षा आहे. देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. नगर परिषद मोहिते पाटलांकडे गेली तर निधी मागायला भाजपच्याच मंत्र्यांकडे जावे लागेल
अशी भीती रामभाऊ सातपुते आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घातली होती. या एका वाक्याचा अकलूजकरांवर प्रचंड परिणाम झाला. भाजपची माणसे गोडीत मते मागायची सोडून आपल्याला भीती घालून मते मागत आहेत असा त्यांना राग आला असावा. त्यामुळे निधीच्या घातलेल्या भीतीचा उलटाच परिणाम झाला. अकलूजकर जनतेने मोहिते पाटील यांना ईर्षेने निवडून देऊन मोहिते पाटील यांच्यावर आपला विश्वास असल्याचे दाखवून दिले आहे. आता खास करून धैर्यशील मोहिते पाटील आपल्या बुद्धिचातुर्याने आणि आक्रमक शैलीने केंद्र आणि राज्याकडून निधी कसा खेचून आणतील, अकलूजचा स्वप्नवत विकास कसा करतील हे येत्या 5 वर्षात दिसून येईलच. अकलूजच्या या निकालाचा परिणाम येत्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांवर होणार हे निश्चित.